महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही चाललंय याचे दररोज आपण साक्षीदार आहात. सर्वसाधारण कोणी माणूस मोठा झाला, त्याच्याकडे चांगले पैसे आले, त्याला नाव मिळालं, त्याला इज्जत मिळाली, एक समाजात त्याचं स्थान निर्माण झालं, तर शक्यतो तो आपल्या आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने, मुलांच्या नावाने शाळा काढतो, कॉलेज काढतो, हॉस्पिटल काढतो, लोकसेवेचं एक असं साधन उपलब्ध करून देतो. परंतु महाराष्ट्राचे माजी मंत्री, राज्यमंत्री यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बार काढला आणि त्या बार नुसता बार नसून तो डान्स बार आहे. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. कुठल्या मानसिकतेतनं हे काम करतात हे त्याच्या माध्यमातून दिसतंय. विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृहराज्यमंत्री व महसूल मंत्री यांच्यावरती आरोप केले. हे आरोप हे होते की त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे, या बार मध्ये डान्स बार चालवला जात होता, अश्लील नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते. हे सगळं त्याच्यामध्ये होत होतं आणि हे मी सगळी माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे. त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही. या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये 22 डान्स बार म्हणजे बारबाला, 22 गिराईक, 4 कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे. बारचे नियम तर सगळे तुडवले गेलेलेच आहेत, परंतु याच्या बाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या नावाने बार आहे, म्हणजे आता त्याच्यात काय डिस्प्यूट राहिला नाही. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली. हे गृहराज्य मंत्री नवीन मुंबई पर्यंत डान्स बार वरती रेड करायला जातात का? तर अश्लीलता चालते, अश्लीलता पसरवली जाते, अनैतिक धंदा आहे, समाज विघातक कृती आहे, म्हणून हे काय करतात, रेड करतात. हरकत नाही, चांगलं काम करतात. पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार? त्याच्यावर कारवाई झालेली आहे. त्यांनी असं देखील सांगितलं, माझा उल्लेख त्यांनी अर्धवट वकील म्हणून केलेला आहे. कारण एक गोष्ट कळली पाहिजे, विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही, विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो. पुन्हा ही माझ्या आमदारकीची 4थी टर्म आहे. त्याच्यामुळे विधानसभेचे नियम, विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत. त्यामुळे मला त्यांच्या ज्ञानाची किंवा त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. राहिला प्रश्न, त्यांनी असं सांगितलं की डान्स बार आम्ही चालवत नाही, आम्ही चालवायला दिलेला आहे आणि जो चालवतो त्याच्यावरती जबाबदारी आहे. तर मी आपल्या माहितीसाठी हे कायद्यातल्या तरतुदी आणलेल्या आहेत. लायबिलिटी ऑफ द लायसन्स सी फॉर द ऍक्ट ऑफ अ सर्वंट, म्हणजे तुमच्या नोकराने किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केलंय त्याने जर एखादं दुष्कृत्य केलं तर त्याची जबाबदारी कोणाकडे? एक नोकरनामा असतो, एक नोकरनामा असतो. जर तुमच्या वतीने तुम्ही कोणाशी अग्रीमेंट करा, त्या अग्रीमेंटला काही किंमत नाही, परंतु कुठलाही डान्स बार चालवताना एक नोकरनामा असतो, ज्या नोकरनाम्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती भरून द्यावी लागते. हा नोकरनाम्याची कॉपी आहे आणि ह्या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते.
या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते. आणि एखादी कृत्य तुमच्या वतीने जो प्राधिकृत झालेला आहे त्याने केलं तर त्याची जबाबदारी काय आहे, तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. Liabilities of the licensee for the act of a servant. The holder of the license, permit, pass, or authorization granted under this act shall be responsible, as well as the actual offender, for any offence committed by any person in his employ or acting with his express or implied permission on his behalf under the provision of this act, as if he himself has committed the same, unless he shall establish that all due and responsible precautions were exercised by him to prevent the commission of such offense. याचा अर्थ असा आहे की तुमच्या वतीने ज्या कोणी तिकडे प्राधिकृत केलेला असेल, जो काम करत असेल, तो जबाबदार जरी असला तरी हे कृत्य मी केलंय म्हणजे कोणी ज्याच्या नावाने परवाना आहे त्याने असं समजण्यात यावं, अनलेस जर तुम्ही तशी कृत्य करण्यापासून त्याला सगळ्या गोष्टीत परावृत्त करायला तुम्ही सिद्ध केलं तर. म्हणजे त्यांनी सांगितलं ना की आम्हाला कळलं आणि आम्ही डान्स बार बंद करून टाकला, पण त्याच्या अगोदर तर तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही. आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहितच नव्हतं, तर ह्या डान्स बारवर जशी 31/5/2025 ला रेड झाली, तशीच रेड 28/5/2023 ला रेड झाली होती. त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे. दुसरी रेड 10/8/23 ला झाली होती. म्हणजे 2-2 रेड याच्या अगोदर या बारवर झालेले आहेत आणि याचे पुरावे आहेत. हे माझे कागद नाहीयेत, हे कागद FIR च्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मिळालेली माहिती आहे. खोटी असायचं काही कारणच नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, तुमच्या बारमध्ये पोरी नाचवल्या जात आहेत. मग हे माहित असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही, तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते. त्यामुळे माझी अर्धवट नॉलेज किंवा माझं नॉलेज कायद्याच्या आधारावरती. मी आज गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे. आपल्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेट रूपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो, परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला. त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार याचं कारण असं आहे की डान्स बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय, म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे. डान्स बारचे नियम आहेत, नियम तर सगळे तुडवलेले आहेत. कारण डान्स बार मध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे. 9च्या नंतर महिला राहू शकत नाही. सिंगर जरी आपण म्हटलं, ऑर्केस्ट्रा म्हटलं, ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे, तरी 5च मुली त्याच्यामध्ये काम करतात. ऑर्केस्ट्राचे नियम असे आहेत, त्या मुली प्लॅटफॉर्मवर खाली जाऊ शकत नाही. यांच्याकडे हे म्हणतात 14 मुलींचं लायसन होतं, 5 मुलींना लायसन परवानगी असताना 14 मुली काय करत होत्या. पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे, ज्याच्यामध्ये नृत्य करताना, लगट करताना, पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे. प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण काय कारवाई केली. ज्या रेड करतायत आम्हाला मान्य आहे, ही त्यांची कदम फॅमिलीची जुनी सवय आहे.
सगळीकडे रेड करायची आणि आम्ही ह्याला तोडपाणी गँग म्हणतो. म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत. हे टप्प्याटप्प्याने आम्ही बाहेर काढू. प्रदूषण मंडळामध्ये किती रेड झाल्या, त्या रेडचं पुढे काय झालं, चाकणमध्ये झालेल्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत. त्यांच्या वैधतेचा प्रश्न आहे. आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेतोय. हा झाला त्यांच्या डान्स बारच्या अश्लीलतेचा पुरावा. ते म्हणतात ना, माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत. अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला. शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला. महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही, की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बार मध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बार मध्ये अश्लीलता पसरवली जाते. आणि तुम्ही गृहराज्य मंत्री आहात महाराष्ट्राचे. तुमच्या आईच्या नावाने, आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा.